भारतामध्ये अशी काही ठिकाणं आहेत जी गुगल मॅप्सवर सापडतात, पण अनुभवायला मात्र धाडस लागतं. आजचा हा प्रवास आहे भारताच्या नॉर्थ ईस्ट मधील एका स्वर्गात, नागालँड, जिथे निसर्ग अजूनही अनटच्ड आहे. ही आहे जुकू व्हॅली. हिरवगार कुरण, धुक्यात हरवलेले डोंगर आणि प्रत्येक पावलावर वेगळी शांतता. ह्या ट्रेकमध्ये फक्त चाल नाही, तर भेट आहे नव्या माणसांची, नागा संस्कृतीची आणि स्वतःलाच नव्याने ओळखण्याची. जर तुम्हाला ट्रेकिंग, निसर्ग आणि ऑफबीट भारत अनुभवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मी स्वागत करतो तुमचं अजून एका आपल्या नवीन एपिसोडमध्ये. माझं नाव आहे उनाडक्या आणि मी आत्ता आलो आहे नागालँडला. आणि नागालँडमध्ये आज आपण सुरुवात करणार आहोत आपल्या ट्रेकची, डुझू व्हॅलीची. अँड हाय, दीज आर माय ट्रॅव्हल बडीज. तर मग अजून खूप मोठा ग्रुप आहे, मी हळूहळू तुम्हाला सगळ्यांना भेटवीन. अजून एक अशी मला गोष्ट सांगायची तुम्हाला की आम्ही एवढे लकी आहोत. मी जिथे थांबलो आहे, जिथे आमची डॉर्मेटरी आहे, त्या विलेजचं नाव आहे किसामा हेरिटेज विलेज. आणि तुम्ही जर कधी हॉर्नबिल फेस्टिवल अटेंड केला असेल किंवा व्लॉगमध्ये बघितला असेल, तर तो जो फेस्टिवल ज्या विलेजमध्ये, ज्या एरियामध्ये होतो, त्या एरियामध्ये आम्ही आत्ता आहोत. आणि त्या फेस्टिवलच्या वेळी पूर्णपणे क्राऊड असतो, तिथे फुल भरलेला असतो. आणि आत्ता इथे कोणीच नाही आहे, फक्त आम्हीच आहोत. आणि इकडच्या गव्हर्नमेंटच्या डॉर्मेटरीमध्ये आमची स्टेची सुविधा केलेली. अँड इथून आम्हाला असा काही व्ह्यू आहे, जसं की तुम्ही बघू शकता. काल रात्री आम्ही तिथे मस्त चिल केलं आणि आता ब्रेकफास्ट वगैरे करून आपण निघतोय, आपली पुढची जर्नी कंटिन्यू करणार आहोत. ते ट्रिप लिडर्स. हॅलो. हाय ब्रो. सो दिस इज आवर स्टे. आणि आम्ही सगळे बॉईज इथे डॉर्मेटरीज आहे तिथे, आणि त्या साईडला कपल्ससाठी रूम आहेत. तर मग आम्ही इथे राहिलेलो. ते आता 2 जीप आलेले आहेत आम्हाला, आणि आम्ही इथे ह्याच्यावरती चढून, जेवढं मी तरी रिसर्च केलं आहे, फुल ऑफ रोडिंग आहे. आणि आम्हाला ह्याच्यावरती उभं राहून ट्रेकच्या बेस पॉईंटपर्यंत जायचं आहे. तिथपर्यंतच गाडी जाते आणि तिथून मग आपला ट्रेक सुरू होईल. यार आहे. नहीं तो तुम खोला नहीं होगा मैं बाप्पा. हाउस द जोश. हाय सर. हाउस द जोश. हाय सर. और क्या बोलते हो? कुछ बोलो और कुछ बोलो. और क्या बोलते हैं? आप जय बताओ. हिंद. जय हिंद. भारत माता की. भारत माता की. थँक्यू नागालँड. आता आम्ही एक क्विक स्टॉप घेतला आहे. जर कोणी या ट्रेकला येत असेल आणि कोणाकडे रेनकोट किंवा पॉन्चो वगैरे नसेल, तर मग माय लोकल हार्डवेअर सोल्युशन्स रस्त्यात येईल. तुम्हाला तिथे 150 ते 200 रुपयामध्ये पॉन्चो मिळतील. तर मग जस्ट इन केस तुमचा हरवला, फाटला किंवा तुम्ही आणलाच नसेल, तर मग तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. आणि हे पूर्ण गाव खूप मोठं आहे, इथे सगळं मार्केट आहे, इथे तुम्हाला सगळं अवेलेबल आहे, त्यामुळे काही इश्यू नाही येणार तुम्हाला. पाऊस सुरू झालेला आहे गाईज, आणि आता मजा येणार आहे. Oh, finally. Oh, Made it. Woo!
ऑलमोस्ट 30% कह सकते हैं। 30 हाँ स्टीप तो हो गया ख़त्म। चलो 20% कंप्लीट। जो मेन स्टीप पार्ट होता प्रॉबेबली तो कंप्लीट झाला आहे। आता इथे असा एक स्ट्रेट ट्रेल आली आहे, परत मे बी छोटासा ट्रेल असेल आणि नंतर आपण पोचू। बापरे खतरनाक होता, वाट लागली पण मजा आली भाई। पाऊस पण पडतोय, पावसाने साथ दिली। ऊन असलं असतं तर अजून वाट लागली असती, पण पाऊस पडत असल्यामुळे वेदर जरा चांगलं आहे, त्यामुळे बॉडीला साथ मिळते। तर मग आता आम्ही आमच्या फर्स्ट स्टॉपवर पोचलो आहोत गाईज। इथे आम्ही छोटासा ब्रेक घेणार 5-10 मिनटाचा। वाव किधर लिखा हुआ है कुछ? द बेस्ट व्यूज कम्स आफ्टर द हार्डेस्ट टाइम। यू आर नाउ एंटरिंग प्लास्टिक फ्री जोन। इसके आगे कोई प्लास्टिक जाता नहीं है, और अगर आप गलती से लेके जा रहे हो तो वापस कैरी करना अपने साथ। तर मग गाईज नेटवर्क का लाज इसको हा जो आहे भाग, इथे आम्ही फर्स्ट ब्रेक घेतला। इथे लास्ट नेटवर्क येणार तुम्हाला, ते पण फक्त जिओचं। त्याच्यानंतर अजिबात कुठलंच तुम्हाला नेटवर्क नाही येणार त्याच्या पुढे, जुको व्हॅलीचा ट्रेक सुरू झाला की। सो जर तुम्हाला घरच्यांना कॉल करायचा असेल किंवा कोणाला कळवायचं असेल की आता पुढचं एक रात्र तुम्ही पूर्ण नेटवर्कमध्ये नसाल, तर दिस इज द पॉईंट। हा बोर्ड लागला इथे आणि हे आहे असं फॉरेस्ट डिव्हिजनचं। तर मग आमच्या पूर्ण ग्रुपमधून 25 जणांचा वगैरे ग्रुप आहे, त्याच्यामधून आम्ही तिघंच आत्ता पुढे आहोत। मी, हे काका 49 इयर्सचे आहेत आणि हे एकदम ट्रेक लीड करत आहेत, आणि हा एक गुवाहाटीचा आहे, तो सुद्धा इथेचा माझा फ्रेंड बनला आहे। तर मग आम्ही तिघं पुढे आहोत, बाकी सगळे आता हळूहळू येत आहेत मागून। आणि तिथे 5 मिनटाचा ब्रेक घेऊन आम्ही आता वे टू जुको व्हॅली आमची ट्रेल सुरू करतो आहे। आणि असं ऐकलं आहे की हा जो पॅच आहे हा पूर्ण स्ट्रेट ट्रेल आहे, ब्युटिफुल ट्रेल्स तुम्हाला दिसतील। जसं की आता हाच ट्रेल बघा, पूर्ण चारी बाजूने आता डोंगर आहेत, फॉग आहे, आणि असा सिम्पल साधा आता आपला ट्रेक सुरू झाला आहे। होपफुली परत पुढे काय घाणेरडा पॅच आला तर मला माहीत नाही, पण ॲज पर गाईड हा ट्रेल आहे। बट इथे जसं की तुम्ही बघू शकता खूप सारा चिखल झालेला आहे आणि स्लिपरीसुद्धा आहे हा खूप। तर मग चांगल्या ग्रिपचे शूज घालून या। एकदम तुम्हाला ते स्नो ट्रेकवाले वगैरे शूज घालून यायची गरज नाही आहे, पण स्पोर्ट्स शूजसुद्धा घालून येऊ नका। ट्रेकिंगचे डिकॅथलॉनचे असे नॉर्मल ग्रिपवाले शूज मिळतात, हे बेसिक ट्रेकिंगवाले शूज बोलतात त्याला। तर मग ते तुम्ही घेऊन येऊ शकता। आणि आता व्ह्यूज एन्जॉय करा जुको व्हॅलीचे। तिथे आता एक त्यांनी अशी रोप दिलेली आहे ज्याच्या सहारे आपण खालती उतरू शकतो, पण मी मोस्ट प्रॉबेबली दगडांच्या सहारे आणि आजूबाजूला जी झाडांची फांद्या मिळत आहेत त्यांनाच पकडून हे करणार आहे। कारण की भाई एकाच वेळा 2-3 लोक रोप पकडून ट्रेकिंगचा प्रयत्न करत असतात खालती उतरायचा, तर मग कोण एक जरी इम्बॅलन्स झाला तर मग सगळ्यांचा गेम होऊ शकतो। तर मी अशी इथून ट्रेल पकडली आणि या दगडांच्या सहारे अपन जात आहोत आता। भाई रोप ज़्यादा डिफ़िकल्ट है, पत्थरों के सहारे और ये जो फांदी है ना उसको पकड़ के आ जा, नीचे हाथ रख के आ जाना। Or 1.5 hours. How is the trail? Trail. Steep or flat? Steep or flat? Flat. Okay. How was your experience?
प्रिटी गुड. Excellent, excellent. Enjoy. थँक्यू. हो भाई, खूप ब्युटिफुल ट्रेक आहे भाई. प्रेमात पडलो आहे मी या जागेच्या. वॉट यूज मॅन, वॉट यूज. No idea. कहाँ रह गया कुछ पता नहीं. तर मग भाई सिच्युएशन अशी झाली आहे की आम्ही गाईडला मागे टाकलं आहे. कळतं आहे तुम्हाला गाईडला. तर मग आम्ही तिघं आणि इथे गुवाहाटीचे फ्रेंड्स आहेत इथे. तर मग ह्या तिघांचा ग्रुप वेगळा आहे ॲक्च्युली आणि आमचा वेगळा आहे. आणि आमच्या दोघांचे पण गाईड मागे राहिलेत. तर मग आता आम्हाला राईटला जायचं आहे का लेफ्टला जायचं आहे माहीत नाही. सो वी आर वेटिंग हिअर. बट द व्यू इज रियली रियली गुड. उधर तो वो बता रहे हो आप. There are many beautiful places in Arunachal. राईट, या तवांग अँड दिरांग. तवांग गए Yeah. वो वाला मैं चुका Also Dong Valley. या डोंग व्हॅली. आय नो डोंग व्हॅली, शेरगाव. शेरगांव देख के आए आप लोग. इजी इजी. शेरगांव गए हो? नहीं नहीं शिरगांव नहीं, में. हम रुके हैं एक दिन शेरगांव. तवांग से आते हम एक वन नाइट स्टे किया. घूमे नहीं. जाके आऊँ क्या मैं? तो भाई आता ब्रो यहाँ पे बहुत सारा कीचड़ और फुटस्टेप्स है, सो प्रॉबेबली यहीं से. गाइस यहीं से आई एम श्योर, क्योंकि यहाँ पे वो फुटस्टेप्स है. बहुत लोग आते जाने का इधर रास्ता मार्क्स है यहाँ पे. रास्ता भी बना हुआ है. तर भाई आसाममध्ये सॉरी कुठे आहे आपण? अरुणाचल प्रदेशमध्ये येऊन आपण बनलेलो आहोत दुजूवालीचे ट्रॅव्हल गाईड. तुमचा भाऊ साधा आहे का? रिप्रेझेंटिंग महाराष्ट्र. तर त्या गाईडने सांगितलेलं की पुढे कसा रस्ता येईल जो पूर्ण चिखलाचा असेल आणि मडी असेल. सॉरी सेमच झालं ते. बेसिकली असा रस्ता येईल तुम्हाला. तर मग त्याला अवॉइड करायचा प्रयत्न करू नका, कारण की काही रस्ताच नाही आजूबाजूला. आपण ह्या साईडला पडू शकतो. ओ भाई यही से है ना रास्ता. गेम होईल भाई. मी या लोकांना कॉन्फिडेंटली घेऊन तर आलो, पण हा जरा डेंजर रस्ता दिसतोय भाई साहब. रास्ते पे हम लोग. बस लोक दिसली भाई, लोक दिसली. म्हणजे आम्ही सरळ चांगल्या बरोबर Confused हो रहे थे. रस्त्यावर. उधर भी एक रास्ता जा रहा था, इधर भी एक रास्ता आ रहा था. अजय अजय हम कंफ्यूज हो गए जाना किधर है. कितना दूर है और यहाँ से? अभी 2 घंटा और लगेगा. हाँ आराम से. और कीचड़ है. तो एक बार जूते में पूरा होने के बाद कोई दिक्कत नहीं. एक बार किधर रुको, हम लोग उसके लिए रुकते हैं. वहाँ से रुके. भाई मध्ये मध्ये रस्त्यात एवढे सुंदर सुंदर एक्सपिरियन्स येत आहेत आणि माझं सगळंच रेकॉर्ड करायची इच्छा होती. पण इश्यू असा आहे की वरती अजिबात इलेक्ट्रिसिटी नाही आहे. काहीच इलेक्ट्रिसिटी नाही मिळणार. ते इझी वो अवॉइड करणे का मत ट्राय करो. बॅटरी वाचून ठेवली आहे आणि मेन उद्या सकाळी सनराईज आहे, तर मग मला सनराईजसुद्धा कवर करायचं आहे. तसा मोबाईल आहे माझ्याकडे आणि आपल्या ह्यावेळी ड्रोनसुद्धा आहे आपल्याकडे. तर मग एकदम मस्तपणे तुम्हाला मी पूर्ण एक्सपिरियन्स आणि दुजू व्हॅलीचा चांगला व्ह्यू देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मग हा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि इथपर्यंत तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. याच्या गावात पडलो आणि इथपर्यंत तुम्हाला जर
हा ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या फॅमिलीसोबत मित्रांसोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. खूप मेहनत लागते भाई बनवायला, डेंजर काम आहे.